सगळ्यात अगोदर छत्रपतींची उपराजधानी असलेल्या ह्या पन्हाळगडावर मला वाटते अनेक वर्षानंतर एक ऐतिहासिक असा सोहळा संपन्न करायचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय। आणि आज आपल्या सगळ्याच विशेष करून मला वाटते पेपरनी ही बातमी आज बऱ्यापैकी आज छापलेली आहे। प्रामुख्याने या कार्यक्रमाचं स्वरूप, या कार्यक्रमाचं असणारं ऐतिहासिक महत्त्व आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश हा तुमच्या सगळ्यांच्या लोकप्रिय चॅनेल्स असतील आणि वृत्तपत्र असतील याच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पोचावा आणि ह्या एका अतिशय वेगळ्या आणि चांगल्या प्रयत्नाला लोकांच्यापर्यंत आपल्याला पोचवता यावं यासाठी म्हणून आज तुम्हा सगळ्यांना आम्ही पन्हाळ्यावर या ठिकाणी आमंत्रित केले। अतिशय मनोभावे तुम्ही सगळेजण वेळ देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं ह्या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना पन्हाळगडाची ओळख काही नव्यानं मी करून द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही, कारण अतिशय प्रचंड मोठा वारसा असणारा हा पन्हाळ्याचा किल्ला आहे। छत्रपती शिवरायांचं सगळ्यात जास्त वास्तव्य रायगड नंतर जर कुठल्या किल्ल्यावर झालं असेल तर ते ह्या पन्हाळगडावर झाल्याचा सुद्धा इतिहास ह्या पन्हाळगडाची महती म्हणून आपण त्या ठिकाणी सांगतोय। आणि सध्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोमध्ये महाराष्ट्रातल्या काही अशा महत्त्वाच्या वारसा स्थळांचा समावेश व्हावा म्हणून जे काही एक यादी आपण युनेस्कोला सादर केलेली आहे। आणि मला वाटते मागच्या 8-10 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाचे सचिव आणि मंत्री आशिष शेलार आणि मंत्री विकास खारगे हे दोघंजण खास त्यासाठी पॅरिसला सुद्धा त्या ठिकाणी गेले होते। आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव हे पन्हाळगडाचं आहे आणि त्यामुळं पन्हाळगड हा येणाऱ्या काळामध्ये जागतिक वारशामध्ये त्या ठिकाणी आज पोचणार आहे। जगातले पर्यटक पन्हाळगडासाठी त्या ठिकाणी बघायसाठी येणार आहेत। आपल्या ह्या सगळ्या प्रचंड मोठ्या दैदिप्यमान आणि ऐतिहासिक वारशाच्या परंपरेची माहिती घेणार आहेत आणि असं एक वेगळं महत्त्व ह्या गडाला उद्याच्या काळात त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे। अशा काळामध्ये अनेक वर्ष पन्हाळ्यामध्ये आपल्याला काय करता येईल, पन्हाळ्याचं वैभव आपल्याला परत कसं निर्माण करता येईल यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते सातत्यानं विचार करत होतो, प्रयत्न करत होतो। आणि अनेक कामं, खरं तर विकासाची कामं ही आपण करत असतो, म्हणजे रस्ता करत असतो, लाईट करत असतो, पाणी करत असतो, पण ह्याच्या बाहेर जाऊन आपला असणारा हा वारसा टिकवून ठेवणं आणि तो जोपासणं यासाठी सुद्धा आपल्याला कसं काम करता येईल हाही प्रयत्न मी आणि पन्हाळगडावरचे माझे सगळे सहकारी अनेक वर्षे ह्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो आहे। मला आपल्याला सांगितलं पाहिजे, तुम्हाला वेळ मिळाला तर पावनगडला तुम्ही जाऊन या। पावनगडचे सगळे पडलेले बुरुज आपल्याला परत बांधता येतील का, आणि हा एक आपल्या पातळीवर आर्किओलॉजीची मदत न घेता प्रयत्न करता येईल का, असा प्रयत्न पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी केला। आणि जवळजवळ 2 कोटी रुपये ह्या पावनगडचे बुरुज होते तसे आपल्याला करायच्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे। आणि मला आनंद होतो आहे की जी दगडं त्यावेळेला वापरली होती ती दगडं पुन्हा गोळा करून त्या सगळ्या डोंगर उतारावरनं ती दगडं गोळा करायची, त्या अडचणीतनं ती दगडं वर आणायची आणि त्याचं नंबरिंग करायचं
त्याचं डिझाईन कुठला दगड कुठं असेल ह्याचा अभ्यास करायचा आणि होता तसा तो बुरुज पुन्हा एकदा त्या ठिकाणी निर्माण करायचा असा एक अतिशय चांगला प्रयत्न पन्हाळा नगरपालिकेच्या वतीनं आम्हाला त्या ठिकाणी यशस्वी करता आला. अजूनही त्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. परवाच महाराष्ट्र सरकारनं पावनगड हा स्टेट आर्किओलॉजीमध्ये समाविष्ट करायचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे. त्यामुळे इथून पुढचं काम कदाचित नगरपालिका करेल का स्टेट आर्किओलॉजी करेल हा विषय उद्याचा राहिलेल्या कामांच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आहे. सादोबा तलाव हा सुद्धा एक पन्हाळ्याचा ऐतिहासिक असा तलाव आहे की अगदी खोकड तलावापासनं पूर्वीची महाराजांची जलनीती ज्याला आपण म्हणतो किंवा किल्ले बांधत असताना पाणी उपलब्ध करणारा जो विचार त्या ठिकाणी ऐतिहासिकमध्ये मांडला गेला आहे. त्या पद्धतीनं खोकड तलावातलं ओव्हरफ्लो झालेलं पाणी कुठे येणार, त्यातनं कुठला तलाव भरणार, त्यातनं पुन्हा शेवट ते पाणी सादोबा तलावात कसं येणार, सादोबा तलावात जास्त पाणी झालं तर ते कुठल्या मार्गानं जाणार, असं अतिशय सुंदर असं त्या काळातलं एक इंजिनिअरिंग खरं तर आपल्याला पन्हाळ्यावर बघायला मिळतं. ते सुद्धा आपल्याला जोपासता यावं. काळाच्या योगामध्ये पूर्वी काही कामं करत असताना काही पाण्याचे प्रवाह बदलले गेले, काही पाण्याचे प्रवाह नव्या कामांच्यामध्ये बुजवले गेले आणि त्यामुळं सादोबा तलावाचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं होतं. बऱ्याच त्याच्या भिंती पडल्या होत्या आणि हा तलाव उद्याच्या पिढीला आपल्याला बघायला मिळेल का नाही अशा प्रकारची अवस्था खरं तर त्या ठिकाणी निर्माण झाली होती. म्हणून आम्ही सगळ्या सहकार्यांनी जवळजवळ 3 कोटी रुपये हे सादोबा तलावाचं परत होतं तसं स्वरूप करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी मंजूर केले. आणि मला आनंद आहे, मी आता येतानासुद्धा 10 मिनटं ते काम बघायसाठी थांबलो होतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते काम त्या ठिकाणी सुरू आहे. अजून काम पूर्ण झालेलं नाही, पण येणाऱ्या काळात तेही काम आपल्याला पूर्णत्वाला त्या ठिकाणी नेता येईल. तसाच सोमेश्वर तलाव हा सुद्धा एक महत्त्वाचा तलाव पन्हाळ्यामधला आहे आणि सोमेश्वर तलावाची सुद्धा अशा प्रकारे जी काही नव्यानं कामं करणं आवश्यक होतं त्यासाठी सुद्धा मला वाटते 2 कोटी का 3 कोटी रुपये जवळजवळ आपले त्या ठिकाणी मंजूर झालेत. आणि तीही कामं म्हणजे मी तुम्हाला हे फक्त वेगळं जे आपण करायचा प्रयत्न पन्हाळ्यावर केला आहे आणि हे सगळं वैभव टिकवणं राखणं पुढच्या पिढीसाठी नेणं या अनुषंगानं खरं तर हे विषय आपण हातात घेतलेले आहेत. मला वाटते हे सगळं सोडून मी परवा उद्याच्या कार्यक्रमामध्ये त्याचा उल्लेख करणार आहे की पहिल्यांदा ज्यावेळेला मागच्या काळात सरकार गेलं आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींचं सरकार आलं, ते सरकार आल्या आल्या खरं तर आम्ही देवेंद्रजींच्याकडं पन्हाळ्याच्या आहे तशा ज्या गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे की ज्या काळाच्या ओघात आज आपल्यात राहिल्या नाहीत, म्हणजे त्यात 4 दरवाजे असेल किंवा नायकिनीचा सज्जा असेल ज्याची ड्रॉइंग्स उपलब्ध आहेत किंवा काही आपल्या बुरुजावरची झालेली तो पडझड असेल, हे सगळं परत साकारता येईल का, ज्या जुन्या सगळ्या ऐतिहासिक वास्तू परत साकारता येतील का, या दृष्टिकोनातून एक आम्ही त्या ठिकाणी मीटिंग घेतली होती. आणि त्याच मीटिंगमध्ये या सगळ्या कामाचा सर्वे करणं आणि त्याचा अहवाल देण्याचं काम मला वाटते नाशिकच्या एका आर्किओलॉजीमध्ये काम करणाऱ्या कंपनीला महाराष्ट्र सरकारच्या आर्किओलॉजी विभागाकडनं त्या ठिकाणी अलॉट झालं होतं. त्याचं काम आता बऱ्यापैकी पूर्णत्वाला आले आणि उद्याच्या दौऱ्यामध्ये जे काम आम्ही करता येणं शक्य आहे त्याचंसुद्धा प्रेझेंटेशन देवेंद्रजींना त्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्या ठिकाणी करायचं ठरवलं आहे आणि शक्यतो त्या कामाचीही घोषणा त्यांनी करावी अशा प्रकारचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून खरोखर जागतिक वारसा स्थळाला शोभेल अशी प्रत्येक गोष्ट आपल्याला साकारता येईल आणि पन्हाळ्याचं हे प्रचंड मोठं वैभव हे अजून जागतिक पातळीवर निर्माण करता येण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे सहकारी त्या ठिकाणी काम करतो आहे. अनेक वेळेला लोक पन्हाळ्याला यायचे, पन्हाळ्याचे गाईड त्यांना अनेक पन्हाळ्यावरच्या ऐतिहासिक वास्तू त्या ठिकाणी दाखवायचे, पण प्रामुख्यानं त्याच्यापेक्षा वेगळं या ठिकाणी थांबावं बघावं त्यांच्यासाठी अशा प्रकारचं काही पन्हाळ्यामध्ये आपल्याकडं उपलब्ध नव्हतं. आणि म्हणून पन्हाळ्याचा इतिहास लोकांना वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सांगणारी काही एखादी सुविधा पर्यटकांच्यासाठी आपल्याला या ठिकाणी निर्माण करता येईल का,
हा अनेक दिवस आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारा विचार होता. आणि मग करायचं जर अशा प्रकारची गोष्ट असेल तर ते काहीतरी वेगळी केली पाहिजे. आज कुठंही नाही अशा पद्धतीनं तो प्रकल्प साकारायचा प्रयत्न केला पाहिजे. या दृष्टिकोनातून म्हणजे मी आज जाहीरपणानं तुमच्यासमोर सांगेन की भारतातला तर हा पहिला प्रकल्प आहेच, परंतु ऐतिहासिक म्हणजे घडलेल्या खऱ्या इतिहासावर अवलंबून अशा प्रकारची एखादी फिल्म या तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या समोर आणणारा कदाचित हा जगातला सुद्धा पहिला प्रकल्प आज पन्हाळ्यावर आपण साकारायचा प्रयत्न केला आहे. माझं तर मला वाटतं जवळजवळ 8-9 वर्षापासूनचं हे स्वप्न होतं की हा प्रकल्प मला पन्हाळ्यावर करायचा आहे आणि अनेक अडचणी आम्हाला त्या ठिकाणी येत होत्या, कारण हा सगळा विषय नवीन होता. इस्टिमेट कसं करायचं, ते इस्टिमेट योग्य आहे का नाही, त्याला टेक्निकल सँक्शन शासनाचा कुठला विभाग देणार, शासनाच्या कुठल्या विभागाकडं अशा प्रकारचं एक्सपर्टाईज आहे, म्हणजे अनेक प्रश्न खरं तर त्या ठिकाणी आले. परंतु आज हा प्रकल्प आपल्याला त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेता आला. आणि म्हणून 6 मार्च हा खरं तर कोंडाजी फर्जंदांनी 60 मावळ्यांच्यासह पन्हाळा ज्या वेळेला पहिल्यांदा स्वराज्यात आणला आणि त्याचा एक विजय दिन म्हणून खरं तर हा साजरा आपण करतो. 352 वर्ष ह्या इतिहासाला आज पूर्ण होत आहेत. तर या दिवसाचं औचित्य साधून, कारण मला CM साहेब म्हणत होते की अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन चालू असताना हा कार्यक्रम तुम्ही घेणं म्हणजे आम्हाला सगळ्यांना अडचणीचं ठरू शकेल, पण मी त्यांना सांगितलं की हा एक विशेष दिवस आहे आणि त्या दिवसाचं औचित्य साधून आम्हाला खरं तर हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीनं साजरा करायचा आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला वेळ दिली पाहिजे. आणि मला खरोखर आनंद होतो की अधिवेशन असतानासुद्धा त्यांनी 6 तारीख आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्या दिवशी या 13D ज्याला आपण म्हणतो म्हणजे 13 प्रकारच्या इफेक्ट्समधून ही फिल्म आपण लोकांच्यापर्यंत नेतो आहे. आज 3D ही संकल्पना आपल्यातल्या अनेक लोकांनी बघितलेली आहे, की आपल्याला सिनेमाघरात चष्मा घालायला देतात आणि मग एक वेगळे इफेक्ट्स बघत असताना आपण 3D मधले अनेक सिनेमा बघितलेले आहेत. पण हे 13 प्रकारचे इफेक्ट्स असणारा मला वाटते पहिलाच प्रकल्प आहे. तोही ऐतिहासिक पन्हाळ्याचा इतिहास लोकांना सांगणारा अशा प्रकारचा आपण तो त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेला आहे. त्याचं लोकार्पण आपण त्या दिवशी करतो आहे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की तुम्ही जेवढे आज पत्रकार या ठिकाणी आला आहे तर तुम्ही सगळेजण आणि तुमचे प्रत्येक तुमच्या दैनिक असेल किंवा तुमचं चॅनेल असेल, तुमचे कोल्हापूर जिल्ह्याचे जर कोण प्रमुख असतील तर त्यांनासुद्धा आज मला या ठिकाणी निमंत्रित करायचं आहे. तुम्ही आज आम्हाला सांगा की तुम्ही 7 तारखेला किती वाजताचा शो हा म्हणजे लोकार्पण झाल्यानंतरचा पहिला शो हा आम्ही तुम्हाला पत्रकारांच्यासाठी आणि संपादकांच्यासाठी त्या ठिकाणी आयोजित करणार आहे. आणि 7 तारखेला कुठलीही वेळ तुमची सांगा. साधारण 21 मिनटाचा शो आहे, त्याच्यात 7 मिनटाचा अगोदर आणि प्री शो आहे. हे साधारण अर्धा तासाचा हे सगळा कार्यक्रम आपल्याला त्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. तर तो तुम्ही सगळ्यांनी बघावा. म्हणजे मी आज तुम्हाला एखाद्या शोबद्दल मी सांगणं आणि हे प्रत्यक्ष ज्या वेळेला तुम्ही तो शोचा अनुभव घ्याल त्यानंतर तुमच्या वतीनं तो लोकांच्यापर्यंत जाणं त्याला एक वेगळं महत्त्व होईल. तुम्ही जर म्हटला तर त्या दिवशी तुमची थोडी जेवणाची सुद्धा सोय आम्ही त्या ठिकाणी करूया. पण सगळ्यांनी वेळ काढून पुन्हा एकदा 7 तारखेला म्हणजे 6 तारखेच्या मुख्यमंत्र्यांच्या कव्हरेजला तुम्ही असणार. आज 4 तारखेला पण तुम्ही आला आहे, पण 7 तारखेला हा शो बघायलासुद्धा तुम्ही आवर्जून यावं असं मी तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. या निमित्तानं एक वेगळा प्रयोग आपण या ठिकाणी केला आहे, तो म्हणजे पन्हाळगडाला इल्युमिनेट करायचा. म्हणजे हा जो एक प्रचंड मोठा वारसा आहे, ही सगळी बांधकामं आहेत ज्याचा अनेक वर्षांचा म्हणजे 500 वर्षे झाली का 600 वर्षे झाली, कारण पन्हाळ्याचा इतिहास तसा फार मोठा आहे. म्हणजे मला वाटते 2000 वर्षापूर्वीचं एक शिवलिंग आपल्याला पन्हाळ्यामध्ये सापडले. म्हणजे हा एक फार मोठा इतिहास असणारा हा परिसर आहे. काही अनेक गोष्टी खरं तर पन्हाळ्यावर अशा आहेत की ज्या उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी
ज्याला वेगळ्या प्रकारचं मेडिटेशन सेंटर आपण म्हणतो, अशा प्रकारचं सेंटरसुद्धा आज काळाच्या ओघात जमिनीखाली काही गेलेले आहेत, काही खाजगी जागांच्यामध्ये आहेत. म्हणजे त्या सगळ्याचा उल्लेख मी आज करत नाही, पण जागतिक वारसा स्थळामध्ये कदाचित ते सगळं येईल. पण असा एक मोठा वारसा असणारा हा तो इल्युमिनेट करणं, म्हणजे या सगळ्या ऐतिहासिक वास्तू मला लाईटच्या माध्यमातून एका चांगल्या प्रकाश झोतामध्ये आणणं आणि एक वेगळं ज्याला म्हणतो आपण उत्सव करायचा, तर तो एका वेगळ्या वातावरण निर्मितीचा भाग आणि त्यातनं लोकांच्यापर्यंत हा आपला पन्हाळगड पोचवायचा, असा एक फार मोठा प्रयत्न ह्या पन्हाळा महोत्सवाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केला आहे. तुम्ही जर थोडा वेळ थांबला तर आज अंधार झाल्यानंतर तुम्हाला तोही सगळा जो प्रयत्न आहे की जवळजवळ 4.5 किलोमीटरची तटबंदी आपण इल्युमिनेट करायचा प्रयत्न केला आहे. आणि मग अंबरखाना असेल, 3 दरवाजे असेल, 4 दरवाजे असेल, शिवाजी महाराजांचं मंदिर असेल, संभाजी महाराजांचं मंदिर असेल, अंबामाता मंदिर असेल, दर्गा असेल, सादोबा तलाव असेल, सोमेश्वर तलाव असेल, पुसाटी बुरुज असेल, अशा अनेक ज्या महत्त्वाच्या गोष्टी पन्हाळ्यावर आहेत त्या सगळ्या या इल्युमिनेशनच्या कामामध्ये आपण त्या ठिकाणी घेतल्या आहेत. आणि मला वाटते की लाईटची संकल्पना अस्तित्वात आल्यानंतर, म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या वेळेला मला वाटते मशालीच्या माध्यमातून गडाच्या तटबंदींच्यावर जी अंधार दूर करायची सोय असायची, तर त्याच्यानंतर लाईट ज्या वेळेला निर्माण झाली, म्हणजे लाईटचं तंत्रज्ञान ज्या वेळेला अस्तित्वात आलं, त्याच्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे पन्हाळ्याला वेगवेगळ्या लाईट्सच्या माध्यमातून न्हावून घालणं किंवा त्यातनं पन्हाळगडाला रात्रीच्या वेळेला लोकांच्या नजरेसमोर आणणं, असा एक ऐतिहासिक प्रयत्न खरं तर ह्या महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी केला आहे. त्याचंसुद्धा एक सुंदर स्वरूप तयार व्हायला लागले. काही सुधारणा आहेत त्यासुद्धा ह्या 1-2 दिवसात पूर्ण करायचा आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी नगरपालिका ह्या ठिकाणी करत असते. मागं आपण पन्हाळगडाच्या एका ठिकाणी बसून कुठल्याही विभागाचं एखादं चित्र काढावं अशा स्पर्धा त्या ठिकाणी घेतल्या होत्या. मला आश्चर्य वाटलं, महाराष्ट्रातनं अनेक चित्रकार आले आणि प्रचंड चांगली वेगळ्या वेगळ्या पन्हाळगडावरच्या ऐतिहासिक वास्तूंची त्यांनी चित्रं काढली. त्यासुद्धा काही चित्रं आपण आज त्या इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये त्या ठिकाणी लावणार आहे. प्रामुख्यानं तशाच प्रकारे आज रील्स बनवणं हा जो काही एक प्रकार आपण बघतो सगळीकडे, तर चांगल्या रील्सच्या स्पर्धा या महोत्सवामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवल्यात आणि त्यात अनेक गडांचा समावेश केला आहे. त्यामुळे अशा वेगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या ह्या निमित्तानं आपण या महोत्सवाच्या माध्यमातून समोर आणायचा प्रयत्न करतो आहे, तर तोसुद्धा एक चांगला प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतो आहे. आज काही लोकांनी मला विनंती केली की सध्या छावा चित्रपट अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांच्या समोर त्या ठिकाणी आला आहे. लोक प्रचंड त्या चित्रपटाच्या बघायला त्या ठिकाणी जात आहेत आणि म्हणून ह्या निमित्तानं संभाजी महाराजांची भूमिका ज्या विकी कौशलनी त्यामध्ये केली, तर त्यांनाही आमंत्रित करता येईल का अशा प्रकारचा एक विचार समोर आला आहे. मी आज त्यांना तशा प्रकारची विनंती केलेली आहे. या अजून काही त्यांनी होय म्हटलेले नाहीत, पण तोही एक प्रयत्न ह्या कार्यक्रमामध्ये एक जादाचं लोकांच्या समोर त्यांना आणायच्या दृष्टीनं तोही प्रयत्न आम्ही त्या दिवशी करणार आहे. प्रामुख्यानं मला वाटते कोल्हापूरचेच एक कलाकार ज्यांनी कोंडाजी फर्जंदांची भूमिका हे संभाजी महाराजांच्या सिरियलमध्ये त्या ठिकाणी केली होती. काळे म्हणून ते कलाकार आहेत, तर त्यांचासुद्धा त्या दिवशी सत्कार करायचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. आणि एक ऐतिहासिक असा हा समारंभ संपन्न करणं आणि पन्हाळगडाला पुन्हा मनामध्ये त्या इतिहासाच्या साक्षीसह लोकांच्या मनामध्ये आणणं, असा एक फार मोठा प्रयत्न आपण करतो आहे. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि लोकांच्या सहभागातून तो यशस्वी करावा आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनीसुद्धा लोकांच्यापर्यंत हा कार्यक्रम त्या पद्धतीनं पोचवावा, एवढी ह्या पत्रकार परिषदेतनं तुमच्या सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे. फार मोठा बदल त्यामध्ये करायला लागणार नाही आहे. काही किरकोळ विषय आहेत म्हणजे त्यात आता म्हणजे आम्ही तो विचार ह्याच्या अगोदरच करत होतो. जसं
लाईट अंडरग्राऊंड करता येईल का, ज्याच्या अगोदरसुद्धा नगरपालिकेनं तसा प्रयत्न केला आहे. लाईटच्या तारा बाबा सगळ्या कुठेतरी आडव्या दिसतात, थोड्या डोळ्याला खराब दिसतात, त्या अंडरग्राऊंड करता येतील का, अशा प्रकारचं आहे. एक पाण्याची टाकी त्यांच्या नजरेमध्ये आलेली आहे, ती थोडीशी पाण्याची टाकीसुद्धा तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं काही करता येईल का, त्याच्यावर अजून विचार चालू आहे. आणि मला वाटते जयपूरचा किल्ला ना, कुठला किल्ला आता, जैसलमेरचा किल्ला आत्ता त्या म्हणजे भारतातला तो एक किल्ला वारसा स्थळामध्ये आहे. त्यामुळं आमचे काही नगरसेवक इथले पन्हाळ्यातले या त्या इतिहासाच्या कामात तज्ज्ञ असणाऱ्या मंडळींना आम्ही तिथं पाठवणार आहे, किंवा तिथं काय अडचणी आल्या का, किंवा नेमकं काय झालं. पण सध्या जे आमच्या डोळ्यासमोर माझी आणि परवा कलेक्टर साहेबांची चर्चा झाली, तर त्यांचं मत आहे की पन्हाळ्याचा समावेश व्हायला काही अडचण त्यांना वाटत नाही. पण फार मोठं असं काही लोकांना त्रास होईल किंवा आता चालू बाबा कुठलं बांधकाम बंद करायला लागेल किंवा पाडायला लागेल असं काही अटी त्याच्यामध्ये नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यानंतर महाराणी ताराराणींचं वास्तव देखील या गडावर लागलं. काही दिवसांपूर्वी जयश्रीराम पवार सरांनी देखील या ठिकाणी पुतळा उभा करण्याची मागणी केली. तसा पाठपुरावा काही मुख्यमंत्र्यांच्याकडे काही करणार आहे? नाही, मी त्या दिवशी जाहीर घोषणा केली. मी त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्याकडे जायची गरज नाही. मी नगरपालिकेच्या पातळीवरच आपण तो पुतळ्याला निधी मंजूर करतो आहे आणि तो पुतळा लवकरात लवकर करायचं ह्या त्या कार्यक्रमातच ठरले. खरं तर ताराराणींच्या दृष्टीनं जर विचार केला तर म्हणजे पन्हाळ्याचं महत्त्व आणि वाढतं. कारण शिवाजी महाराजांच्या नंतर, संभाजी महाराजांच्या नंतर ज्या वेळेला स्वराज्य पोरकं होण्याची वेळ आली, तर सुरुवातीच्या काळात कर्नाटकातल्या जिंजीतनं खरं तर हा लढा म्हणजे जवळजवळ 9 का 8 वर्षे जिंजीला वेढा होता आणि तिथनं राजाराम महाराजांनी म्हणजे मला तर अशी पूर्ण माहिती नाही, पण इतिहासतज्ञ सांगतील की सोयराबाई आपल्या ह्या तुमच्या ताराराणी त्यावेळेला इथं होत्या. म्हणजे ज्या वेळेला संभाजी महाराजांचं हे झालं त्यावेळेला इथनं जिंजीपर्यंत नेण्याचा एक त्यांचा जो प्रवास आहे तो सुद्धा फार असं म्हणजे आपल्या कल्पनेच्या पुढचा आहे. म्हणजे बोटीतनं त्यांना त्यावेळेला तिकडं नेले, म्हणजे ह्यांच्यापासून चुकवून, म्हणजे त्यांच्या पाठीमागे हे सगळं सैन्य होतं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर. आणि मग राजाराम महाराज तिथं पोचले. सुरुवातीच्या काळात मग औरंगजेबानं जिंजीच्या किल्ल्यालासुद्धा वेढा घातला होता. मग तो वेढा त्यांना 8-9 वर्षे फोडता आला नाही आणि नंतर मग पन्हाळगड हा स्वराज्याची राजधानी बनला आणि खरं इथून सुरुवात झाली. आणि मग ज्यावेळेला औरंगजेब गेल्यानंतर ज्यावेळेला येसूबाईंना आणि म्हणजे शाहू महाराजांना, संभाजी महाराजांची चिरंजीव त्यांची ज्यावेळेला सुटका झाली त्यावेळेला मग हा वारणेचा तह झाला आणि सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थान निर्माण झालं. पण त्याच्या अगोदरचा हा जो सगळा संघर्षाचा काळ आहे म्हणजे हा स्वराज्याचा, त्यात पन्हाळगड हा मोठा आधार देणारा एक राजधानी म्हणून त्यावेळेला स्वराज्य टिकवण्याची ताराराणींच्या माध्यमातून असा तो एक इतिहास, तोही ताराराणींचा मोठा इतिहास आहे. आणि आम्ही त्या कार्यक्रमामध्येच खरं तर घोषणा केली होती की आता हा शिवाजी महाराजांच्या पन्हाळगडचा रणसंग्राम ह्याच्यावर आपण ही फिल्म बनवलेली आहे. पण हे थिएटर आम्ही बनवत असताना आणि ज्या तंत्रज्ञानाचा जो वापर केला आहे त्यात आपण अशी एक गोष्ट ठेवलेली आहे की काही दिवसानं आपण ताराराणींच्या इतिहासावर एक फिल्म बनवू शकतो आणि याच 13 प्रकारच्या इफेक्टमध्ये ह्या थिएटरमध्ये आपण ती म्हणजे लोकांच्या समोर आणू शकतो. अशा प्रकारचं तंत्रज्ञान ऑलरेडी आपण ह्या प्रकल्पामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे उद्याच्या काळात तो सुद्धा विषय आमच्या डोळ्यासमोर आहे. माझी फक्त विनंती अशी असेल की अगोदर रोडवरून येताना जुना रोड होता त्यावेळी तिथे एक बोर्ड होता कोपऱ्यावर करवीर संस्थांची ऐतिहासिक राजधानी, अशा असं या परिसरात असता सध्या तरी तो एक लाभ करूया की, काय हरकत नाही. होतीच म्हणजे ते काय करवीरची राजधानी म्हणण्यापेक्षा मी स्वराज्याची राजधानी म्हणतोय मी. कारण जोपर्यंत शाहू महाराजांना आणि येसूबाईंना सोडलं नव्हतं तोपर्यंत सगळा कारभार इथनंच चालायचा ताराराणीच्या नेतृत्वाखाली. नाही, वस्तुस्थिती आता साधारण तुम्हाला मी म्हटलो असं की इतका सगळा विचार करून ते केले. म्हणजे लोक आत आल्यानंतर आता जे आम्ही शस्त्रास्त्र प्रदर्शन ठेवले किंवा अनेक असे फोटो आता काढलेले आम्ही तिथे ठेवतो, हे बघत बघत लोक जातील. आणि पहिला शो सुटूपर्यंत समजा गर्दी झाली, काही लोकांना थांबायला लागलं, तर प्री शो एक एरिया केला आहे की ज्या प्री शोमध्ये एक 7 मिनिटाची फिल्म आहे, परत ती उभा राहून त्यांनी तिथं बघावी.
आणि मग त्याच्यानंतर मेन थिएटरमध्ये 88 खुर्च्या आहेत. म्हणजे एका वेळेला 88 लोक ह्या शो त्या ठिकाणी बघू शकतात. कदाचित थोड्या खुर्च्या वाढवायलासुद्धा संधी आहे, पण तांत्रिकदृष्ट्या आमची त्यांच्यावर चर्चा सुरू आहे. फार मोठ्या नाही, पण एक 10-15 खुर्च्या कदाचित अजून आम्हाला वाढवता येतील असं वाटते. ते तांत्रिक सल्लागारांचा विचार घेऊन आम्ही ते करतो आहे. आणि मेन जो शो आहे तो 21 मिनटाचा आहे. आणि मग 21 मिनटाचा शो झाला की ती लोकं बाहेर येतील, अशा प्रकारचं साधारण ते नियोजन आहे. नाही 10 शो साधारण ठेवावे. ह्याच्यावर तुम्हाला आता खरं सांगायचं झालं तर ज्या कंपनीला हे आपण काम दिलं होतं, म्हणजे या 2 आपण वेगळ्या गोष्टी केल्या होत्या. या सगळ्या हे काम नवीन असल्यामुळं, ह्याच्या अगोदर कुठं असं सरकारच्या माध्यमातून असं काम झालं नसल्यामुळं, आणि वेगळ्या वेगळ्या एजन्सी होत्या. म्हणजे सिव्हिलचं काम करणारे वेगळे होते, इलेक्ट्रिकलचं करणारे वेगळे होते, फिल्म शूटिंग करणारे वेगळे होते, ह्या ज्या इफेक्ट देणाऱ्या खुर्च्या आहेत त्या सप्लाय करणारा कंपनी वेगळी होती. ह्या सगळ्यांची एकत्र गॅरंटी आम्हाला पाहिजे होती नगरपालिकेला. त्यामुळे या सगळ्यांची परफॉर्मन्स गॅरंटी देणाऱ्या कंपनीला आपण त्यावेळेला काम दिलं आणि 1 वर्ष त्या कंपनीनं हा प्रकल्प चालवायचा असं त्यात आपण अट्ट घातलेली आहे. आणि आत्तासुद्धा नगरपालिकेनं स्वतः हे चालवायचं अवघड आहे. त्यामुळं हा उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच आम्ही हा शो चालवायला देण्याबद्दलचं टेंडर करून एखाद्या चांगल्या कंपनीला ते चालवायला देणार आहे. आणि मग ते थोडंसं शनिवार रविवार असेल किंवा सुट्टीचे दिवस असतील त्यावेळचे दर काय असावे, ॲडव्हान्स बुकिंग आपण जर ऑनलाईन केलं तर काय असावं, आणि अगदी सकाळचा जो वेळ आहे म्हणजे 10-11च्या वेळचे जे शो आहेत की ज्या वेळेला फारसं आपल्याला कदाचित, तर त्यावेळेला आपल्याला कमी पैशात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाळातल्या मुलांना आपल्याला देता येईल का, म्हणजे असं एक एकूण दिवसभराचे त्याचे शो जास्त लोकांची मागणी असणाऱ्या वेळा, मागणी कमी असणाऱ्या वेगळा, म्हणजे जसं कमर्शियल थिएटर चालवलं जातं आणि तसा प्रयत्न आपण त्यात करणार आहे. मेन तुम्हाला हा जो रस्ता जो ढासळायचा किंवा घसरायचा हा जो विषय होता का नाही, तो चुकीच्या पद्धतीनं आपण केल्यामुळं झाला होता. मागच्या वेळेला आपण हे काम करत असताना म्हणजे का झालं, म्हणजे मगाशी जे तुम्हाला मी म्हणलो की पाणी आपलं जात नव्हतं, बाहेर निघत नव्हतं, आणि पूर्वीचं पाणी बाहेर काढायच्या ज्या गोष्टी होत्या त्याचा पण अभ्यास आपण केला नव्हता. जसं आम्ही आता 3 दरवाजाकडनं पाणी जाताना आम्ही स्वतः बघितलं, म्हणजे हळूहळू ते पाणी खालीपर्यंत कसं जावं हे त्यावेळेला, तर त्याचा सगळ्याचा विचार करून आणि सगळ्या देशातल्या चांगल्या एजन्सीजना आपण त्यावेळेला ते दाखवलं. आणि त्यातनं जे काम आता आपण केलं आहे, म्हणजे तुमच्या मंगळवार पेठेच्या वरच्या बाजूला जे आपण ज्या पद्धतीनं ते संरक्षण त्याला तयार केले आणि पाणी खाली नेण्याची जी सोय केलेली आहे, त्यामुळे ह्या रस्त्याला कुठल्याही प्रकारचा आता धोका नाही आहे. आणि फ्लायओव्हर करणं, शेवटी फ्लायओव्हर आपल्याला दिसायला दिसतो की वरनं तो फ्लायओव्हर जातो, पण ते फ्लायओव्हरसुद्धा तुमचा त्याचा पाया त्याच जमिनीत असतो. आणि जिथं भुसभुशीत जमीन आहे खाली किंवा तुम्हाला माहिती आहे ती भेगमध्ये आपली पडली, आणि ह्या सगळ्या ऐतिहासिक वारशाला त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येऊ नये हाही एक आपला त्याच्यामागचा उद्देश होता. आता हिकडून एक रस्ता खाली जाणारा करता येईल का, त्याच्याबद्दल आपण प्रयत्न करतो आहे. वन विभागाशी आपली त्याच्या पद्धतीची चर्चा सुरू आहे. पण ह्या आत्ता थोड्या गोष्टी आपल्याला ह्या जागतिक वारशाच्या निमित्तानं पन्हाळ्याचं जे महत्त्व होणार आहे ते फार मोठं आहे. त्याचा विचार करून इथल्या लोकांना विश्वासात घेऊन आपण ते करूया. जागतिक वारसा स्थळामध्ये जसं तुम्ही राजस्थानचे किल्ले जाऊन घेतले त्या ठिकाणी अनेक किल्ल्यांवरती रात्रीच्या वेळी आता जशी आपल्या पन्हाळ्यावरती विद्युत रोषणाई आहे तशीच त्या ठिकाणी देखील असते, दररोज असते. तशा पद्धतीचे कायमस्वरूपी विद्युत रोषणाई असण्याबद्दल काही नवीन कल्पना काही करणार नाही, करूया की त्याचाही विचार करू. पण हे फार तुम्ही जे म्हणताय ना ते फार छोटे किल्ले आहेत. आत्तासुद्धा पन्हाळ्याची एकूण तटबंदी आहे 7.5 किलोमीटरची, पण आम्हाला इल्युमिनेट करता आली 4.5 किलोमीटर, कारण बाकीची जी तटबंदी राहिलेली आहे 3-3.5 किलोमीटर ही काही ठिकाणी पडलेली आहे, म्हणजे अस्तित्वात नाही, आणि काही ठिकाणी आहे पण तिथं झाडं वाढली आहेत, त्यामुळं बाहेरून ती दिसतच नाही, त्यामुळं करताच येणार नव्हतं किंवा करून उपयोग होणार नव्हता. जेवढं करता येईल तेवढं आपण करायचा प्रयत्न केला आहे. पण तुम्ही म्हणताय असं जागतिक वारसा आजचं हे इल्युमिनेशनचं जे चित्र जाणार आहे, म्हणजे एरियल जे आपण शूटिंग करणार आहे त्याचं, हे माझ्या मते सगळ्या देशभर जाणार आहे. म्हणजे नॅशनल मीडियानं दखल घ्यावी
एवढं मोठं हे ह्यावेळचं इल्युमिनेशन आपल्याला लाईटच्या स्वरूपात जो पन्हाळा दिसणार आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तसंच सुरू आहे. म्हणजे कालच काही लोकांनी सोशल मीडियावर टाकलं आणि त्याला इतका प्रचंड रिस्पॉन्स आहे. 10-10 लाख लोकांनी ते बघितलं. म्हणजे पन्हाळा गडाबद्दल किंवा ह्या इतिहासावर प्रेम असणारी त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ते सुरू आहे. तर तसं ते होईल आणि तुम्ही म्हणताय असं कायमस्वरूपी पण करायचा विचार करता येईल. विषय म्हणजे जे पुरातत्व विभागाचे विषय आहे त्यांनी म्हणजे लाईट लावून म्हणजे त्यांच्यामुळे जे म्हणजे नगरपालिकेने यापूर्वी सुद्धा प्रयत्न केला होता म्हणजे वास्तूंना लाईट लावायचं वगैरे. पण आता ते त्यांच्या अडथळ्यामुळेच या वास्तूंना लाईट वगैरे नाही त्यामुळे जरा नाही त्यांचे कसं आहे तो हा पन्हाळगड हा सेंट्रल आर्किओलॉजीकडे आहे. त्यामुळे अनेक वेळेला तुम्ही म्हणताय असं ते त्यांच्या ज्या काही नियमावली आहेत आत्तासुद्धा आमचा तो थोडासा म्हणजे आता चर्चा आम्ही ती करणार आहे. कारण सज्जा कोटीमधल्या लाईट एवढ्या व्यवस्थित दिसत नाहीत असं मला आता खालच्या लोकांनी सांगितलं. मी त्याचं कारण विचारलं तर ते म्हणतात की आतनं लाईट मारायला आर्किओलॉजी परवानगी दिना झाले. आता आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहे आणि सज्जा कुटीच्या आतनं बाहेर लाईट मारल्याशिवाय तेच हां म्हणजे असं चाललं आहे. म्हणजे आता आम्ही जेवढं चांगलं करायचं आहे तर थोडे कायद्यातला म्हणजे बंधनेत राहून जेवढं करता येईल तेवढं चांगलं करूया सगळे. पर्यटक येतात पण या रात्रीच्या बिल्डिंगला लाईट स्पीकर पाहिजे सगळ्याच वस्तूला म्हणजे आपल्या गडावर आहे. दिलीपराव आत्ता काय परिस्थिती होती 7:30-8 नंतर पन्हाळ्यावर कोणच नसते. म्हणजे आत्ताची जर परिस्थिती तुम्ही बघितली आता हे थोडं थोडं ह्या निमित्तानं होईल. पन्हाळगडावर एक ऐतिहासिक पन्हाळगडाला फार मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हे ऐतिहासिक महत्त्व टिकवून ठेवणाऱ्या अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या. परंतु पन्हाळ्यावर येत असणाऱ्या पर्यटकांना अजून आपल्याला पन्हाळ्याचा इतिहास जास्त चांगल्या पद्धतीनं दाखवता यावा असं 21व्या शतकाला साजेल असं एखादं काम आपल्याला उभा करता यावं असा एक विचार आमच्या मनामध्ये होता. आणि तो विचार येणाऱ्या 6 तारखेला आपण पूर्णत्वाला नेतो आहे. आणि 6 मार्च हा सुद्धा प्रामुख्यानं पन्हाळ्याचा विजय दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. म्हणजे पन्हाळगड स्वराज्यात येणं ही गोष्ट एवढी महत्त्वाची होती की ज्या वेळेला पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराज ह्या ठिकाणी आले त्यावेळेला सोन्याची फुलं उधळून खरं तर त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं. आणि मला वाटते ह्या दरम्यानच तो कार्यक्रम असल्यामुळं त्या वर्षीच महाशिवरात्र त्याच्यानंतर आली. आणि महाशिवरात्रीला मग मला वाटते 1.25 लाख चाफ्याच्या फुलांच्यामध्ये सोमेश्वर तलावातल्या महादेवाचा तो अभिषेक झाला एवढं ते महत्त्व होतं. आणि म्हणून हा ऐतिहासिक दिवस पुन्हा लोकांच्यामध्ये न्यायचा आणि त्या दिवशी पन्हाळा वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या देशाच्या जगाच्या समोर आणायचा अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे. आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा 13D तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यावेळेला लोकांच्या समोर आणतो आहे. मला नक्की सांगता येणार नाही पण मला असं वाटते की पन्हाळ्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रमसुद्धा हा कदाचित पहिला असा. म्हणजे फार माझ्या काळात तरी ह्या 50 वर्षात तरी कुठला कार्यक्रम मला डोळ्यासमोर नाही येतात. त्याच्या अगोदर मग यशवंतराव चव्हाणांचा वगैरे काही कार्यक्रम पूर्वी झाला असला तर जुन्या लोकांना माहिती असेल. हां म्हणजे तो फार म्हणजे जुन्या काळातला हां म्हणजे ह्या अलीकडच्या काळात मुख्यमंत्रीसुद्धा पन्हाळ्याला कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा येत आहेत. आणि चांगला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी नियोजित केला आहे. आणि एक वेगळं पण आहे जे फक्त पन्हाळा नाही कोल्हापूर नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेला जगासमोर देशासमोर नेणारं असं काम आपण लोकांच्या समोर ह्या दिवशी आणतो आहे. मुख्यमंत्री म्हणून जाहीर कार्यक्रम पहिला म्हणतो. मला कळते असं म्हणजे हे तोरशे वकील आमचे म्हणतात तसं फार जुन्या काळात कधी काय झाला असला
पन्हाड़ा नगर पालिका की तरफ से हम लोगों ने यहाँ एक ऐतिहासिक ऐसा एक शो बनाया है जो पन्हाड़ा के बारे में जानकारी दे सकता है। यहाँ आने वाले पर्यटकों को एक पन्हाड़ा समझने की लिए एक अलग कोशिश है। तो उसका लोकार्पण हम लोग 6 तारीख को कर रहे हैं और उसके लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री, महाराष्ट्र के विधानसभा के अध्यक्ष राहुल जी नार्वेकर, महाराष्ट्र के पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई और कोल्हापुर के गार्डियन मिनिस्टर प्रकाश आंबेडकर और हसन मुशर्रफ, हमारे दोनों खासदार, ये सब लोगों को हमने इनवाइट किया है। वो सब 6 तारीख को आ रहे हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।